Say namaskar. Hello, welcome to our first vlog. डोसा झाला का डोसा? Hello, welcome to our first vlog. In this vlog, we were thinking a lot that what we should share and what we should talk about and what should we do basically. So after thinking almost for the entire day, now in the evening we are starting our vlog because overthinking has consumed my entire day. Okay, and now we are starting our recording. Okay, so let's start with the introduction basically. So I am Radhika Kulkarni, and in this entire YouTube journey, there will be one character. She'll be my partner, okay? And she's the main character in the entire journey of the YouTube. So let me introduce you all to the Janalfa kid, and she'll say Namaskar. So we are a Maharashtrian family, and she's my daughter. She's a Janalfa kid, and I am her millennial mom. Okay, so we are here to share our life and our daily routines and some interesting stuff that we do daily, almost daily. And due to this Gen Alpha kid, I am super engaged in my entire day or entire weekend. But still, we are so much happy and excited to share our journey with you all. So, आम्ही हा जो vlogging journey आहे, it will be in both languages, in both Marathi and English and sometimes in Hindi, because my daughter is also learning Hindi in her school. तर असं आपण तिन्ही लँग्वेजेस कव्हर करूया. We live in Maharashtra and Marathi is our first language. So the entire journey mostly ती मराठीतच असणार आहे. सो तुम्ही म्हणाल की तुम्ही मराठीत आहात तर काय एवढं मोठं इंट्रोडक्शन इंग्लिशमध्ये देत आहे. बट इट इज नॉट लाईक दॅट. मी दोन्हीही लँग्वेजेस यूज करणार आहे मोस्टली. हिंदी कमी यूज होणार आहे, बट मराठी अँड इंग्लिश विल डेफिनेटली यूज बोथ द लँग्वेजेस. अँड सो टुडेज आफ्टर थिंकिंग अ लॉट की काय शेअर करू माझ्या फर्स्ट व्हिडिओमध्ये, सो आय जस्ट थॉट की लेट्स नॉट थिंक टू मच. आणि फायनली आपण जे रिअल आहे, नॅचरल आहे, जे आपण करतो डेली ते आपण शेअर करूया. ओके, सो माय फर्स्ट व्हिडिओ इज अबाउट हाऊ आय एंगेज माय जनरल फॉर किड in the evening time. Okay, because now we are done with the entire day. Now my kid is getting bored. की म्हणते की आई मला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे. बट काय ऍक्टिव्हिटी करायची जेव्हा मी तिला विचारते तो शीलचे काहीतरी करायचं आहे. ओके, सो नाव ॲज अ मिलेनियल मॉम आय हॅव टू थिंक की मला तिला कुठली ऍक्टिव्हिटी द्यायची. तर मी तिला 10 ऑप्शन्स देईन. सो अँड डेफिनेटली शील रिजेक्ट ऑल दॅट आय नो. म्हणून मला जे करून घ्यायचं तिच्याकडून ना ते मी स्मार्टली करते, सगळ्यात लास्टला सांगणार. ओके, बिकॉज आय नो जे मी लास्टला सांगते ते मी फक्त सिलेक्ट करते. आणि पहिले जे मी त्याला एम्फसाइज करेल की हो हेच करूया तर शीलचे नाही काय खूप बोरिंग आहे, नाही काय खूप बोरिंग आहे. तर असं तर ते स्मार्टली आता मला कळलं आहे की आता सगळ्यात लास्टला ठेवायचं जे आपल्याला ॲक्च्युअल करून घ्यायचं आहे. तर ओके, सो द ॲक्टिव्हिटी इज की मी काय झालं ना, माझं सध्या खूपच घरात असं मेसअप झालं होतं. क्लोथ्स वेअर ऑल अराउंड माय बेड अँड एव्हरीवेअर. हां, बेड या. सो आय बॉट दिस ऑर्गनायझर्स आणि एकदम छान टिपिकल ऑर्गनायझर्स स्मॉल ॲमेझॉनवरून मागवले आहेत. सो नाव दी टास्क इज की या ऑर्गनायझर्समध्ये मला सगळे कपडे नीट ठेवायचे आहेत. ओके, सो समटाईम्स शी लव्ह डुईंग इट बिकॉज शी इज मी की मी आई पण करते हे सगळं, तर शी लव्ह डुईंग दॅट. तर मी तिला एक टास्क दिलेला आहे की तू माझे सगळे टॉप्स प्रॉपर या ऑर्गनायझर्समध्ये स्टोअर कर, असे प्रॉपर ठेव. मी ऑलरेडी ते फोल्ड करून ठेवले. नाव शी हॅज टू जस्ट पिक इट अप अँड प्लेस इट इन दी ऑर्गनायझर. सो आय स्टार्ट विथ दॅट ॲक्टिव्हिटी. फर्स्ट आय विल टेल हर हाऊ टू कीप इट अँड दॅन शी विल डू इट. आणि मीन वाईल जेव्हा ती एंगेज असते, सो व्हॉट आय विल बी डुईंग आय विल शो यू. हाय बेटू. बाप रे, काय चाललंय ऋषी? घरी करते. अच्छा, ओके. सो बेसिकली तू मला मदत करणार आहेस ना? शेफचं मागवलं होतं ना अमेझॉनवरून, हां, ते आलं. ठीक आहे. पण आता तुला घडी करता येत आहे काय आईचा एवढा मोठा टॉप? काय करते? ट्राय करते ना? व्हेरी गुड, नाईस. ट्राय कर पटापट. चलो फास्ट. इतका सगळा पूर्ण आपला सोफा भरला आहे, आपल्याला चालू करायचंय पटापट आवरणं. हर्षी काय झालं? घरी करता. अरे यार, इट्स ओके. इकडे मी करून देते. हे घे. मग तू काय करणार आहे आता हेल्प? एवढूशा टॉप दे ना, एवढूशा टॉप. मग तू आईला हेल्प काय करणार आता? मला एवढूसा टॉप दे, मी तो अशा गोल करून. एवढूसा टॉप आणि आईचा एवढूसा टॉप. अच्छा, राहू दे, विसर. आई एवढी कधी होणार आहे आता? आई झाली आहे मोठू. एवढीशी मला तुझ्या एवढं व्हावं लागेल मग, छोटीशी बेबी.
मग मी राधिका छोटी बेबी बनेन. चलो फास्ट, तू गप्पांमध्येच मला अडकवते आणि माझे सगळे कामं राहतात. मी बसा. ए आराम, तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला हेल्प करणार आहे. कम ऑन, गेट अप फास्ट. अगं आरुषी, तुला मी एंगेज करण्याकरता हे सगळं केलंय. सगळे म्हणतील की आरुषीला कसं एंगेज करते, आरुषी तर काही कामच नाही करते. हा, मला चॉकलेट कॅन्डी खायची. ए ब्राईब नको करू तुम्हाला. लवकर लवकर हेल्प कर, चल लवकर. नाही मला भूक लागली. कसं का हेल्प करताना तुला 10 रिझन्स आठवतात ना काम न करण्याचे. सो नाव आरुषी हॅज स्टार्टेड. व्हेरी गुड बेटा. चेहरा दाखव जरा, चेहरा. नाही आता प्लीज डिस्टर्ब नका करू आम्हाला. वा आरुषी, वी हॅव टू कीप वन बाय वन आणि एकावर एक नीट ठेवायचे आहेत बाळा. हे काय केलंस तू? हा, हे काय केलंय? दाखव जरा. येस. ओके, तर झालेलं आहे ऑलरेडी. एक ऑर्गनायझर पॅक पण झालेलं आहे. व्हेरी गुड आरुषी. आरुषी, यू आर हेल्पिंग मी ना? नो? सो व्हॉट आर यू डुईंग? माझं काम वाढवते. हेल्प तर बिलकुल नाही करणार ना तू? हां, सो दिस इज आवर इव्हनिंग ॲक्टिव्हिटी अँड आरुषी इज बिझी इन ऑर्गनायझिंग. मी हे करते. माझं हे पहिला आर्गोरीज झालंय. ऑर्गनाइज नाही. आर्गोरीज. ओके, सो आता नीट प्रॉपर सूट्स ठेव. हां, ठीक आहे. अजिबात नाही, मला असं नाही आवडत. मला एवढूशे पाहिजे. ऋषी तू पटापट कर, मग मी आता पटकन तुझ्याकरता जेवण घेऊन येते. हा, गरम गरम डोसा. ओके, तू फटाफट कम्प्लीट कर, ठीक आहे. तो आरुषीचं एक ऑर्गनायझर पॅक झालंय. व्हेरी गुड आरुषी, कम ऑन. 6 to go. 6 to go. ये मम्मा आज आपण बाहेर जायचं खायला. अबे, मी इथे छान गरम गरम डोसे करते. चल चल पटापट कर. स्कूटर ना टॉप्स टाकायचे त्याच्यात. टॉप्स टाकायचे ना याच्यात. हो, कुर्तीज झाल्या सगळ्या. हो, कुर्ती झालं तिकडेच होतं. ओके, आता टॉप्स आहेत ना, तर सगळे वेस्टर्न टॉप्स मी प्रॉपर घडी करून ठेवले आहेत. प्लीज काहीही त्याला धक्का लागला नाही पाहिजे. कुठे आहेत की हे सगळे इथे ठेवलेले. वेस्टर्न टॉप ॲज इन शॉर्ट टॉप जे असतात त्याला वेस्टर्न टॉप म्हणतात. आणि हा, हे अशा टाईपचे. मामा बनव ना, काही बनवतच नाही. आणि म्हणते, जेवण बनवते, जेवण. तो आरुषीला मी इकडे एंगेज केलंय अँड आय थॉट की शी विल टेक सम टाइम. तर मी आरामात करत होती. आता पठ्ठीचं 2 ऑर्गनायझर फुल झालेले आहेत आणि शी इज लाईक की आई मला जेवण दे. सो आय हॅव टू रश नाव फॉर द डिनर. बाय बाय. सो जोपर्यंत माझा डोसा रेडी होतो आहे फॉर आरुषी, सहज गप्पा जस्ट एक मारूया आपण. म्हणतं तुम्हाला पण विचारू की ॲक्च्युली तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का, ठीक आहे. सो पॉईंट इज ना, एव्हरी इव्हनिंग देर आर 2 क्वेश्चन्स. फर्स्ट ऑफ ऑल की हाऊ टू एंगेज माय जनरल फकिड, आणि सेकंड इम्पॉर्टंट इज की रात्री जेवायला काय बनवायचं. आता यात पॉईंट असा असतो की जनरल तर फुल ऑन 10 ऑप्शन्स तोंडावर रिजेक्ट करेल आणि मग 11th वाला सिलेक्ट करेल ॲक्टिव्हिटी करता, ठीक आहे. आणि जेवणाकरता काय होतं, सध्या ना वेदरप्रमाणे असं वाटतं की पोळी भाजी नको, काहीतरी दुसरं करूया, काहीतरी दुसरं. मग काय करायचं त्याच्यासाठी नवऱ्याकडे जायचं तर तो म्हणतो हां काही पण चालेल मला, काही पण मस्त कर. अरे काय मस्त करू, म्हणजे मुलीचा प्रश्न असतो की मला बोर होत आहे तर काहीतरी छान ॲक्टिव्हिटी सांग, आणि नवरा म्हणतो काहीतरी छान यम्मी कर जेवायला, आणि मुलगी म्हणते मला खूप बोर होत आहे तर मला काहीतरी छान ॲक्टिव्हिटी दे. तर या दोघांचे जे पझल असतात ना ते मला सॉल्व्ह करावं लागतात एव्हरी इव्हनिंग. लिटरली तुमच्या पण घरी असं होतं का की जेवण काय बनवायचा हा प्रश्न असतो इव्हनिंगला. अँड दी सेकंड क्वेश्चन इज हाऊ टू एंगेज युअर जनरल फकिड इन इव्हनिंग टाइम वेन दे आर फ्री. सो देर आर दीज 2 टास्क, these 2 puzzles daily I have to solve and think upon. तर प्लीज खूप छान छान ऑप्शन्स असतील ना तर मला लिटरली सजेस्ट करा कमेंटमध्ये. आय रिअली नीड दॅट. चलो आता डिनर करूया, नाही तर त्या वयाचं भरपूर फटाफट होत आहे आणि माझं लेट होत आहे. सो आत्ता माझा डोसा रेडी होता जो मला आरुषीला सर्व करायचा होता. तर मीनवाईल हा माणूस आला आहे आणि याने आरुषीचा डोसा चक्क खाऊन टाकला. मीनवाईल आरुषीची स्पीड बघा लिटरली. आरुषी हे कितवं ऑर्गनायझर आहे? 4th? काय एवढं फास्ट? बापरे आरुषी, काही खरं नाही असतं. जेनेल्फा यू आर रॉकिंग. बापरे मॅडम अजिबात बोलायला रेडी नाही आहे, फुल ऑन बिझी आहे. माझे लिटरली जेनेल्फाने बेसिकली इतकं सिरियसली घेतलेलं आहे की माझे जस्ट 2 डोसे झालेत आणि तेवढ्या त्या मॅडमचे 6 पॅकेट्स, ऑलमोस्ट 6 म्हणजे 5th वन चालू. आणि स्वतःचं कौतुक ऐकायला मॅडम फक्त तिचे तोंड झाले, एवढी फास्ट नाही ती.
मला चिडवते आहे की तू काहीच फास्ट नाही आहे. माझे लिटरली 2 डोसे झाले आणि तिचे 5वं ऑर्गनाइज जसं चालू आहे. सो बेसिकली आरुषी इतकी जास्त एंगेज आहे तिच्या ॲक्टिव्हिटीमध्ये की तिला कळलंच नाही आहे की डोसा बाबा येऊन कधी खाऊन गेला. अँड स्टील शी इज सो मच बिझी, यू कॅन सी देअर. म्हणजे तिने असं ठरवलंच आहे की आज मीच जिंकणार आहे. बट आय लव्ह दिस ॲक्टिव्हिटी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तुमच्या घरी जर किड्स असतील आणि त्यांना बोर होत असेल तर लिटरली त्यांना असं काहीतरी एंगेज करून टाका. आणि हा 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 डोक्याला जी शांती. वा वा. बापरे, दमलंय ग, दमलंय पोर, दमलंय. काय झालं बाळा? काय झालं बाळा? एकाच पिशवी ठेव. म्हणजे कपडे संपले का माझे? नाही बेटा, असं होऊ नाही शकत. आईचे कपडे भरपूर आहे अजून. झाला का डोसा? काय झालं ऋषी? आईने तुझी एवढी मदत केली पण तुम्हाला थँक्यू पण नाही म्हटलं. सॉरी. थँक्यू माय सोनुल्या. उद्या पण तुला मी भरपूर काम देणार आहे. बरं. सो आरुषीने, यू वोंट बिलीव्ह, आरुषीने लिटरली सगळं आवरलंय, क्लीन केलंय आणि आता तिला भूक लागली होती. सो आफ्टर 5th ऑर्गनायझर तिने बस ठीक आहे. बट शी हॅज डन अ ग्रेट जॉब. आणि बेसिकली जनरल काय असतं ना, ॲप्रिसिएशन हवं असते लगेच. आपण तर कधी ॲप्रिसिएशन आपल्याला मिळालं नाही, कधी मिळणारही नाही. पण जन अल्फा इज सो पर्टिक्युलर की ओके, इफ यू आर डुईंग अ टास्क देन यू हॅव टू आयदर ॲप्रिशिएट अस. सो प्लीज, and which is a good thing. You should definitely appreciate a person, whether it is Gen Alpha, millennial, doesn't matter. Whoever is contributing, whoever is doing the job sincerely, you should definitely appreciate. And let me show you तिने कसं आवडलंय. So you can see all the organizers असे तिने लिटरली फिलअप करून दिले आहेत. तर पॉईंट आहे की आय कॅनॉट एक्सपेक्ट 100%, बट शी हॅज ट्राईड अँड शी हॅड डन ऑलमोस्ट 5. So it is a good thing. Chalo, now I'm hungry so much, so I'll go for dinner. My dosa are ready. See you tomorrow with the new vlog. If you like it, if you find it relatable, that is more important. आम्ही तुमच्यासारखे one of the family आहोत. So if you like it, please like, share, comment, subscribe. See you in the next vlog. Bye bye.